माय माऊली नमस्कार. त्रिवेणी ओवी जागर उपक्रमात आयुर्वेद जागरमध्ये आज आपण आयुर्वेदातील नित्य औषधी उपयुक्त जवस पदार्थाचे दैनंदिन जीवनात महत्त्व अभिवाचनातनं समजून घेऊया. चला तर सुरुवात करूया. जवस जवस म्हणजे काय हो? तर जवसचे दुसरे नाव अळशी. जवसाचा उपयोग मसाल्यात, चटणीसाठी, तेलासाठी विशेषतः केला जातो. काही ठिकाणी रस्सा भाजीत जवसचं कूट पण वापरलं जातं. आपल्याकडे जवसाची चटणी करता, हिवाळ्यात भाकरीबरोबर खाता. आयुर्वेदात जवसाची बी व तेल दोन्ही वापरले जातात. मात्र औषधी कल्पात जवस सहसा वापरले जात नाही. स्वाद कसा जवसचा? कडवट, किंचित गोडसर. गुणदोष काय? उष्ण, वात, शमक, मात्र पित्तकारक होय. आता आपण जवसचा उपयोग बघूया. कोणत्याही प्रकारच्या गळवावर जवस गरम करून ते कुटून त्याच्या कुटात तेल, मीठ, हळद, पाणी घालून शिजवावे आणि फडक्यात गुंडाळून ते पोटीस गरम असतानाच बांधावे. गळू लवकर पिकतोय. तसंच जवसाचे वर सांगितलेले पोटीस कफयुक्त ताप, निमोनिया, छातीवर दुखऱ्या भागात बांधावे. कफ पातळ होऊन पडून जातो. तापही कमी होऊन बरे वाटते. भाजलेल्या जागी जवसाचे तेल व चुन्याची निवळी खलून लावता आग थांबते. सहजा पोट येत नाही. कफयुक्त खोकल्यात विशेषतः वृद्ध रोग्यात 2 चमचे जवस अर्धवट कुटून ते 1.5 कप पाण्यात उकळून त्याचा निम्मा काढा उरकावा व तो उकळल्यानंतर ह्या काढ्यात खडी साखर टाकावी. छाती मोकळी होऊन आराम मिळतो. जवसाच्या काढ्यात मध घालून घेतल्यास ते कफ कमी होतो. जवस बारीक करून ते गरम पाण्यात थोडा वेळ भिजत ठेवावे. गार झाल्यावर प्यायल्यास मूत्रमार्गातील दाह कमी होऊन लघवी शांत होते. पोटात मुरडा झाल्यास अळशीचा काढा घ्यावा. खोकला झाल्यास मुठभर आळशी, 1 लिंबाची फोड व 1 ज्येष्ठमधाची काडी, खडीसाखर सगळे 5 ग्लास पाण्यात एकत्र भिजत ठेवावे. दिवसातून 3 ते 4 वेळा प्यावे. अळशीचे 2 ते 4 थेंब तेल रेचक म्हणून उपयोगी पडते. मात्र ते रेचक असल्याने जपूनच वापरावे. अशा प्रकारे आपण जवस किंवा जवस म्हणा, आळस म्हणा, उपयोग बघितला. जर तुम्हाला नक्की आवडलं असेल तर प्रतिक्रिया लिहायला विसरू नका. धन्वंतरी नमः.